वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. मी आज तुम्हाला एक अलर्जीवरचं औषध सांगणार आहे. देशी औषध, अलर्जीवरचं आयुर्वेदिक औषध सांगणार आहे. बघा, माझं सगळं व्हिडिओ तुम्ही बघत आहेत आणि माझं चॅनलला सपोर्ट करत आहेत. धन्यवाद तुम्हाला. नमस्ते. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असंच सदाच राहू दे. मी मागच्या व्हिडिओमध्ये मूतखडाचे औषध सांगितलं होतं, ते तुम्ही बघितलं आहे सगळेजण. तुम्हाला गावलंच तर बरंच झालं. आज मी तुम्हाला सांगणार आहे अलर्जीचं आयुर्वेदिक औषध. अलर्जी म्हणलं तर पण माणसाला एक लई वाईट रोग आहे हे. अलर्जी म्हणलं तर माणसाला काय पण चैन पडत नाही, काय पण सुचू देत नाही. आणि कुठं गेलं तर पण दवाखान्यात पण कमी होत नाही ते अलर्जी असलं तर. आणि दवाखान्यामध्ये अलर्जी असलं तर कमी होत नाही. आणि कुठल्या पण औषध गोळीला पण कमी होत नाही ते. ते एक लई वाईट रोग आहे बघा. ते पण आता तुम्हाला सांगतो ती मी आयुर्वेदिक औषध. तुम्ही रोज 1-2 पानं खायचं आणि स्फुटी रोज 2-2 पानं आणि स्फुटी खाल्लं तर आणि स्फुटी 2-2 पालं खाल्लं तर 7 रोजात तुमचं अलर्जीचा रोग कुठं जात आहे तुम्हालाच कळत नाही. मला तुम्ही माझ्याकडनं कमेंट करून सांगा. लई आयुर्वेदिक औषध लई कडक आहे ते. अलर्जी म्हणलं तर लई वाईट, माणसाला काय पण ही होत नाही असं आहे. चला आता दाखवतो मी तुम्हाला ते झाड. कुठलं झाड आहे बघा. ते इथं आहे बघा, ते अलर्जीचं झाड. ते असं पानाचं असते बघा. हे बघा, हे असलं पानच असते ते. असलं आहे बघा. ते रोज 1-2 पानं खायचं त्याचं. रोज 2-2 पानं खाल्लं तर पण 7 दिवसात ती अलर्जी बरं होते. 7 दिवसात तुमचं अलर्जी बरं होते. आणि तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये मूळव्याधाचं औषध पण आयुर्वेद औषध सांगणार आहे. ह्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट द्या आणि सपोर्ट देऊन असंच माझ्या चॅनलला कवा पण पाठीशी राहून माझं चॅनल असंच मोर घेत असलं तर सगळं आयुर्वेद औषध मी तुम्हाला सांगतो. हे बघा, रोज 2-2 पानं खायचं बघा. ह्याचं रोज 2-2 पानं बघा. हे असलं पानं असतं ते. ह्याचं नाव आहे ओजोन मन नाव आहे ह्याचं. ओजोनचं झाडा म्हणून. रोज 1-2 पान खाल्लं तर तुमच्या 7 दिवसात अलर्जी बरंच होतंय बघा. अलर्जी रोग दवाखान्याला किती पण दाखवा तुम्ही, दवाखान्यात कमी होत नाही ते अलर्जी रोग. म्हणून त्याला आयुर्वेद औषधच करायचं. आयुर्वेद औषधानंच अलर्जी कमी होते. हे करून तर बघा तुम्ही. करून बघून मला सांगा तुम्ही कसं आहे हे औषध म्हणून कमेंट करून सांगा तुम्ही मला.
माझ्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करून सांगा ते औषध कसं आहे ते म्हणून. थँक्यू. नमस्ते.